नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वारस भाग 9. दुसऱ्याच दिवशी सकाळी ती आपले सर्व प्रातःविधी आवरून नाश्त्यासाठी येते. तेव्हाचे सकाळचे 9 वाजले होते. खरं तर तिला इतका उशीर माहेरी कधीच झाला नव्हता. पण घर, खोली सगळंच नवीन असल्याने ते उशिरा झोपल्याने आज सकाळी उशिरा उठली होती. पण लगेच आवरूनही आली होती. तर वाड्यात आत्ता सुद्धा भयान शांतता होती. इतकी की वाड्यावर सुतक पडले आहे की काय असे वाटावे. ही काय वेळ झाली का सुनबाई? नाश्ता करायला यायची? तोच एक 70 ओलांडलेली स्त्री तिथे येत बोलते. शांताबाई सारखीच ही सुद्धा खानदानी होती. पांढऱ्या साडीला लाल बॉर्डर असलेली साडी तिने आता नेसली होती, जिचा पदर डोक्यावरून घेतला होता. हातात एक दोन सोन्याच्या बांगड्या, गळ्यात मोत्यांची माळ, तर कानातही मोत्यांचे डुले घातले होते. साधी राहणी, उच्च विचार ही शिकवण त्यांच्या देहबोलीतून परफेक्ट जाणवत होती. सॉरी आऊसाहेब, ते नवीन जागा. तिला मात्र आता त्यांच्यासमोर उभं राहताना थरकाप उडाला होता. घरात लहानपणी वावरताना ही एकच अशी व्यक्ती होती की जिला संपूर्ण शेलारवाडा थरथरायचा. अगदी आपली नायिका सुद्धा 10 वर्षापूर्वी त्या वाड्यात नाही ना हे आधी चेक करूनच आपल्या लाडक्या आत्याच्या घरी पाऊल टाकायची. हं, आजचा पहिला दिवस आहे म्हणून ठीक आहे. आऊसाहेब जरा शांतपणे बोलत होत्या, पण तरीही आवाजात एक प्रकारचा दरारा होताच. आजच घरातल्या सर्व नियमावली आपल्या सासूनबाईकडून जाणून घ्या आणि शक्य असेल तर अंमलात आणा. ते आता तिच्या कपड्यांना पाहत बोलतात आणि नापसंतीची आठी आणून त्या देवळातून जपमाळ घेऊन आपल्या खोलीत निघून गेल्या होत्या. एक कटाक्ष तिच्यावर परत एकदा टाकूनच. तिने घरून एकच बॅग आणली होती, ज्यात फक्त 5-6 ड्रेस आणले होते. आत्ताही तिने त्यातलाच गुलाबी रंगाचा खूप छान असा सूट घातला होता, पण तो होता स्लीवलेस, ज्यात तिने त्यांची ओढणी डोक्यावरून घेणे तर सोडाच, पण साधी अंगावरही घेतली नव्हती. आणि त्यामुळंच त्या आऊसाहेब यांच्या कपाळावर नापसंतीची रेख उमटली होती. आऊसाहेब या आहेत पण कोण? तर या आहेत माजी गृहमंत्री वसंत शेलार यांच्या पत्नी होत्या. खरं तर त्या खूप गोड आजी होत्या आपल्या नायिकाच्या. पण शांताबाईच्या हेकेखोरपणाचे पडसाद शेलार घरावरही नकळत पडले असल्याने आता पवार यांच्याबद्दल मनात त्यांच्या विषण्णता आली होती. आऊसाहेब आणि वसंतरावांची ही इच्छा हीच होती की आपल्या मोठ्या नातूची बायको पवारांची रश्मीच होणार म्हणून. पण ही 10 वर्ष मात्र सर्व गणितच बदललं आणि तसं भविष्यात कधी होईल असं एक गोड कप फक्त स्वप्नच राहिलं. हा फक्त फॅमिली ड्रामा नव्हता, तर ही आग होती सत्ता मिळवण्यासाठी. कोण कुणावर वरचढ असेल भविष्यात याची आत्तापासूनच लागलेली चढाओढ होती. एकमेकांना पाण्यात पाहायची आणि अशा वातावरणातही रश्मी आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर, आदिनाथ नवऱ्याबरोबर सुखी संसाराची स्वप्ने पाहत होती. तो आदिनाथ मात्र होता कुठे? आऊसाहेब निवृ आऊसाहेब निघून गेल्यानंतर रश्मी अजूनही तशीच काही क्षण उभी राहिली. जपमाळेच्या आवाजासोबत त्यांच्या पावलाचा ठेकाच जणू तिच्या मनावर ठसा उमटवून गेला होता. पहिल्याच दिवशी नापसंती. तिला त्यांचे ते शब्द पुन्हा पुन्हा बोचत होते. इतक्यात मागून पावलांचा हलका आवाज आला. तसं रश्मी वळली तर समोर मधुराताई उभ्या होत्या. चेहऱ्यावर नेहमीच आता शांत हसू होतं, पण डोळ्यात एक प्रकारची गंभीरता दाटली होती. आऊसाहेब भेटल्या वाटतं, मधुराताईंनी सहज विचारलं. रश्मीने फक्त मान हलवली. कालचं वागणं त्यांचं अजूनही तिच्या मनात घर करून गेलं होतं. त्यामुळे कितीही लाडकी आत्या असली तरीही थोडीशी का होईना कटुता मनात आलीच होती. घाबरू नकोस, मधुराताई तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या. त्या त्या जुन्या विचारांच्या आहेत. वेळ लागतो त्यांना माणूस स्वीकारायला. पण मधुराताई मात्र अशा वागत होत्या जणू काल काही घडलेच नव्हते. एकदम नॉर्मल बोलत होत्या त्या.
पण मी पहिल्याच दिवशी उशीर केला. त्यात कपडेही. रश्मी स्वतःलाच दोष देत बोलत होती. हं. तसं आता मधुराताईंनी तिला वरून खाली पाहत न्याहाळले आणि एक सुस्कारा सोडत म्हटले, "हे घर आहे रशू." मधुराताईंचा आवाज आता थोडा कठोर झाला. "इथे प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं जातं. तू काय घालतेस, कधी उठतेस, कसं बोलतेस, अगदी सगळं." रश्मीला जाणवलं, ही काळजी नव्हे, ही तयारी करून देणं होतं. जसं तिने इमॅजिन केलं होतं सासर, त्यापेक्षाही काहीतरी भयंकर होतं. इथे प्रत्येक गोष्टीला तिच्या तोडलं जाणार होतं. घर तर तिचे माहेरचे, तेही राजकारणीच होते. पण इतकी बंधने तिच्या दोन्ही यशोदा मैयावर घातलेली तिच्या आजीने आत्तापर्यंत तरी तिच्या पाहण्यात आले नव्हते. नकळत का होईना, ती माहेर आणि सासरची तुलना मनात करू लागली होती. जिथे तिला तो सोन्याचा पिंजरा वाटत होता, आज त्याच्यापेक्षाही वरचढ असं तिला सासर भेटलं होतं. पण तरीही तिला या 6 महिन्यात का होईना या सोनेरी पिंजऱ्यात तग धरायचा होता. सोबत आपला कुणी नाही, एक आधी सोडला तर, हे तिलाही आता कळू लागले होते. आजपासून प्रचार सुरू होते. मधुराताई पुढे म्हणाल्या, दुपारी लोक येतील. तुला फक्त ऐकायचं आहे, बोलायचं नाही. त्यांनी जवळजवळ तिला वॉर्न केल्यासारखंच वाटत होतं. मी निवडणूक लढवतीये आणि बोलायचंच नाही? रश्मी नकळत पुटपुटली. तू यात अजून नवीन आहेस. आत्ता तू फक्त शिकणार आहेस. मधुराताई तिचं पुटपुटणं ऐकून क्षणभर थांबल्या, पण तरी परत स्वतःला कठोर करत बोलल्या. तेवढ्यात श्रीरंग आत आले. चेहऱ्यावर नेहमीसारखी गंभीर छाया होती. रश्मी, ते थोडक्यात म्हणाले, आज आधी येणार नाही. हे ऐकून मात्र आता तिच्या मनात कुठेतरी एक रिकामी जागा तयार झाली. का? प्रश्न ओठावर आला, पण तिने तो विचारलाच नाही. त्याचं काम आहे. श्रीरंग थोडे थांबून म्हणाले, आणि एक गोष्ट लक्षात ठेव. इथे तू कुणाची बायको म्हणून नाही, तर शेलार घराण्याचा चेहरा म्हणून उभी आहेस. चेहरा, पण निर्णय माझे नसणार. हा विचार तिच्या मनात चमकून गेला. दुपारपर्यंत वाड्याच्या अंगणात लोकांची ये सुरू झाली. काही जण आदराने वाकून नमस्कार करत होते, तर काहींच्या नजरेत फक्त उत्सुकता होती. हीच ती आधीची बायको? रश्मी सगळं शांतपणे पाहत होती. मधुराताईंच्या एका खुणेवर बाजूला बसायची, दुसऱ्या खुणेवर उभी राहायची. आणि तेव्हाच तिला जाणवलं, हा वाडा, ही माणसं, हे राजकारण, इथे भावना दुय्यम आहेत. जे टिकायचं असेल तर स्वतःला धारदार बनवावं लागणार आहे. संध्याकाळी खोलीत परत आल्यावर तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. तोच सकाळचा गुलाबी सूट, पण आता अंगावर विस्कटलेली ओढणी घेतलेली. पण डोळ्यात मात्र वेगळीच आग होती. आत्ता. हा फक्त पहिला दिवस आहे रश्मी, ती स्वतःशीच म्हणाली. लढाई तर अजून सुरू व्हायची आहे. आणि नकळत तिचा हात मंगळसूत्राकडे गेला. आधी अजूनही कुठे आहे, काय करत आहे हे माहीत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र ठाम होती. तो तिला इथे फक्त राहायला नाही, तर घडवायला पाठवत होता. त्याच्या विनाही तिला स्ट्रॉंग बनवू पाहत होता का? नक्की काय चाललं होतं आधीच्या मनात? ही कहाणी कुठे नेणार होती? एकीकडे शांताबाईची हट्टाग्रही भाषा आणि दुसरीकडे आऊसाहेबांचा मौन दरारा. दोन्ही वेगवेगळे, पण जखम देणारे. सत्ता, याला अजून मुंहतोड जबाब देणारी. भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आणि चॅनलवर नवीन असल्यास आजच मला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील भागाचे अपडेट्स मिळत राहतील. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि हो, शेअर करायला विसरू नका. कथेतील घटना व पात्र हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवनाशी कसलाही संबंध नाही. जर तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद.